नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज सुरुवातीला एक किस्सा सांगतो तुम्हाला. विनोद आहे. कदाचित यापूर्वी एक दोनदा मी सांगितलेला पण आहे. एक कुटुंबामध्ये एक थोडी मंद बुद्धीची मुलगी असते, पण वयात आलेली आहे, तर तिला खपवणं आवश्यक असतं. म्हणून एक स्थळ शोधलं जातं आणि समोरच्यांना मुलगी मंदबुद्धी आहे हे कळू द्यायचं नाही, याची पूर्ण काळजी घेतलेली असते. आणि त्यामुळे बघणारे पाहुणे आल्यानंतर त्यांना आपल्या मुलीचं व्यंग दिसू नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायची ठरवलेली असते. ज्या परिवारातली मुलगी आहे तिथे मग मामा काका कोण असतील हे सगळे असे प्लॅन करून नियोजन करून सज्ज असतात की जेणेकरून आपल्या मुलीची मंदबुद्धी स्थळ बघायला आलेल्या नवरा मुलाच्या बाजूच्या कोणाच्याही नजरेत भरू नये याची काळजी घ्यायची. आणि त्यामुळे प्रत्येकावर जबाबदारी सोपवलेली असते की पाहुणे येतील, त्यांना खाऊ पिऊ घालायचं, चहा वगैरे द्यायचा वगैरे वगैरे. तर शेवटी जी मुलगी आहे तिला चहा आणायला पुरतच सांगायचं. चहा आणायचा, चहाचा ट्रे ठेवायचा, पाहुण्यांच्या पाया पडायचं आणि गप्प बसून राहायचं. हू करू असं या पलीकडे उत्तर द्यायचं नाही, हो किंवा नाही या पलीकडे. गंमत अशी होते की याप्रमाणे सगळा सागर संगीत प्रोग्राम यशस्वी होतो आणि मुलीचे कुटुंबीय असतात ते खुश होतात. अपेक्षेप्रमाणे सगळा प्लॅन सक्सेसफुल झाला. आता शेवटी मुलीचं दर्शन घडवायचं, मुलीचा चेहरा नवऱ्या मुलाकडच्या आलेल्या लोकांना दाखवायचा म्हणून. आणि ते हाक म्हणतात, बेबी बाळा चहा घेऊन ये. आता बेबी चहा घेऊन येते आणि चहाचे कप असलेला ट्रे हा समोरच्या टीपॉयवर ठेवते. मित्रांनो, कुठल्याही गोष्टीमध्ये एकदा नियम ठरले की त्या नियमाचा अतिरेक होऊ द्यायचा नसतो किंवा गफलत होऊ द्यायची नसते आणि नसलेली अक्कल वापरायची नसते. आणि त्या मुलीने मंदबुद्धी असून सुद्धा त्या मुलीने आपली अक्कल वापरलेली नाही असा हा किस्सा आहे. आता ती मुलगी चहाचा कप भरलेले ते ट्रे आणून ठेवते आणि पहिल्यांदा त्या मुलीचा बाप चकित होतो की अगं बाळ, चहा बरोबर बिस्किट आणायची होती ना, हा प्रश्न स्वतःच मुलीला विचारतो. प्लॅन काय असतो की मुलीला बघायला येणार आहेत त्या मंडळींना मुलीला प्रश्न विचारू द्यायचे नाहीत. कारण प्रश्न विचारला गेला आणि चुकीचं खुळचट उत्तर दिलं तर आपली मुलगी मंदबुद्धी आहे ही अब्रू चव्हाट्यावर येईल. म्हणून मुलीला प्रश्न विचारले जाऊ नयेत याची काळजी घ्यायची, हे प्लॅनचं सूत्र असतं. पण बापच ते सूत्र मोडतो आणि म्हणतो, बाळ अगं चहा बरोबर बिस्किट आणायची ठरली होती ना. आणि मग मुलगी जे उत्तर देते त्यामुळे त्या लग्नाचं पुढे काय झालं असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. जेव्हा बाप असा प्रश्न विचारतो तेव्हा मोरका मारून मुलगी म्हणते, आलेले पाहुणे हे चहात बुडवूनच बिस्किट खाणार, म्हणून मी बिस्किट बुडवूनच चहा आणलेला आहे. झालं, वाजला बोऱ्या. हा किस्सा मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय आणि समजावतोय की कपिल सिब्बल नावाचे जे देशातले महान वकील वगैरे आहेत ते प्रचंड बुद्धिमान आहेत आणि ते म्हणतील त्याच्या शब्दाबाहेर कुठलंही कोर्ट जाऊ शकत नाही अशा भ्रमामध्ये आपली मराठी पत्रकार सृष्टी जगते. ही वस्तुस्थिती तुम्हाला आज मला सांगायची. कपिल सिब्बल हे नामवंत वकील आहेत यात शंका नाही. ते अतिउत्साही आहेत आणि आपल्या बुद्धीचं प्रदर्शन मांडण्याची एकही संधी ते कमावत नाहीत, हे सुद्धा सत्य आहे. पण आपल्याला नसलेली अक्कल बाजळताना ज्या वेळेला कपिल सिब्बल नको ते युक्तिवाद करत जातात, नको ते मुद्दे काढत जातात, त्यातून ते आपल्याच अशिलांना गोत्यात आणतात. हा इतिहास सुद्धा आहे, त्याकडे पाठ फिरवून चालणार नाही. आज सध्या सुप्रीम कोर्टामध्ये जी काय ठाकरे शिंदे प्रकरणाची सुनावणी चालू आहे
त्यामध्ये तब्बल 5-6 दिवस लगातार नको नको ते मुद्दे कबड्डी कबड्डी खेळण्यासारखे कपिल सिब्बल यांनी इतके आणलेले आहेत की आता त्या सगळ्या मुद्द्यांच्या गुंतामध्ये स्वतः कपिल सिब्बलच अडकून पडलेले. आणि आपण कसे नको नको तितके युक्तिवाद करतो आणि अगदी न्यायमूर्तींची भंबेरी उडवून देतो, हे दाखवण्याच्या नादात कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंना चक्क गोत्यात आणलेलं आहे. म्हणजे मला तर तो सगळा युक्तिवाद आणि त्यातले सगळे मुद्दे बघितल्यानंतर कळेना की एकनाथ शिंदेनी कपिल सिब्बल यांना खिशात टाकलंय की काय, की उद्धव ठाकरेंना गोत्यात आणा, तुम्हाला पाहिजे ती फी मी देतो, असं एकनाथ शिंदेनी कपिल सिब्बलांना पटवलेलं आहे की काय, अशी शंका सुद्धा माझ्या मनात आली. कारण नको तितकं उद्धव ठाकरेंना या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी गोत्यात आणलेलं आहे. पण गोत्यात आणलं म्हणजे काय हे समजायचं असेल तर याच्या आधी अलीकडच्या काळात अशीच कपिल सिब्बल यांची गाजलेली केस आणि त्यांनी गोत्यात आणलेला एक असील तुम्हाला आधी समजवायला लागेल. अगदी अलीकडे 4 महिन्यापूर्वी बंगालची निवडणूक झाली, तुम्हाला माहिती असेल. एप्रिल महिन्यामध्ये बंगालची विधानसभा निवडणूक झाली. तमिळनाडू, केरळ आणि मिळून 5 राज्यांची ही निवडणूक झाली, आसाम वगैरे. या निवडणुकीच्या निमित्ताने ज्या मतदार याद्या बनवल्या जात होत्या त्या मतदार याद्यांमधून गफलत केली जाते, हा ममता दिदींचा आक्षेप होता. आणि तो एकट्या ममता दिदींचा आक्षेप नाही, भाजप सरकार किंवा भाजप सरकारच्या हाताखाली येणाऱ्या ज्या संस्था वगैरे व्यवस्था असतील त्या सगळ्यांमध्ये गफलत आहे, हा कपिल सिब्बल यांचा आवडता सिद्धांत आहे. आणि त्यामुळे ममता दिदींनी SIR म्हणजे मतदार यादीमध्ये जी दुरुस्ती करण्यासाठी जी योजना राबवली गेली होती देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये, तीच बंगालमध्ये सुद्धा राबवली जात होती, जी केरळमध्ये, आसाममध्ये किंवा तमिळनाडू सुद्धा राबवली गेली. त्याबद्दल ममता दिदीने आक्षेप घेतला आणि ताबडतोब ममता दिदीच्या सेवेत वकील म्हणून कपिल सिब्बल रुजू झाले. आणि जेणेकरून निवडणुकीची मुदत शिल्लक उरणार नाही इथपर्यंत केस लांबवत न्यायचं. आणि त्यामुळे आता आहे ते बाजूला ठेवा आणि जुन्या मतदार यादीनुसार निवडणूक घेऊन टाका, अशी परिस्थिती सुप्रीम कोर्टावर आणायची असा डावपेच कपिल सिब्बल खेळत होते. आणि त्यामुळे सुनावणी चालू आहे, सुनावणी चालू आहे, सुनावणी चालू आहे. 2-3 महिने ही सुनावणी कपिल सिब्बल यांनी लांबवत ठेवली. तेव्हा त्यांच्या डोक्यात हा हेतू होता की शेवटपर्यंत बंगालच्या विधानसभेसाठी जी मतदार यादी वापरायची ती तयारच होऊ द्यायची नाही. आणि ती तयार झाली नाही की मग पूर्वीची जी मतदार यादी उपलब्ध आहे त्यानुसारच एकदाची निवडणूक घेऊन टाकावी. या निर्णयाप्रत सुप्रीम कोर्ट येईल हा खुळा आशावाद कपिल सिब्बल यांचा होता. आणि म्हणून ते नको नको ते मुद्दे उपस्थित करत सुनावणी लांबवत गेले. आता गंमत अशी आहे की निवडणूक आयोगाकडे स्वतःचा कर्मचारी वर्ग वगैरे नसतो. निवडणुकीचं काम एखाद्या राज्यात असेल तर तिथल्या स्थानिक सरकारची, राज्य सरकारचे आणि त्या राज्यामधल्या निमसरकारी व्यवस्थेमधले अनेक कर्मचारी निवडणूक आयोग तात्पुरते आपल्याकडे घेत असतो. त्यामुळे बंगालमध्ये मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला कर्मचारी बंगाल सरकारकडूनच घ्यायचा होता. पण ममता दिदीला कपिल सिब्बल यांनी आपल्या तल्लक डोक्यातून, कुशाग्र बुद्धीतून एक मोठा सल्ला दिला की आम्हाला इतके कर्मचारी निवडणूक आयोगाला आता देता येत नाही, अशी अडवणूक करा. आणि जी काही मतदार याद्या तयार करायच्या होत्या त्यासाठी आवश्यक असलेला कर्मचाऱ्यांचा संच ममता दिदींनी द्यायला साफ साफ नकार दिला. आता निवडणूक आयोगाने काय करायचं? निवडणूक आयोग काय करणार? कारण निवडणूक आयोगाचा स्वतःचा कर्मचारी वर्ग नसतो. मग अगदी सुरक्षेसाठी स्थानिक पोलीस वापरले जातात, हे सगळं असतं. पण ममता दिदीने ते नाकारल्यानंतर
एक एक नवे पर्याय सुप्रीम कोर्ट विचारत गेलं की इतर राज्यातले कर्मचारी आणायचे का, नाही नाही इतर राज्यातले कर्मचारी नको, असं करत करत तो विषय इतकाच आणला गेला की बाजूच्या ओरिसा मधले किंवा बिहार मधले किंवा आसाम मधले कर्मचारी बंगालमध्ये निवडणूक याद्या दुरुस्त करायसाठी आणायचे का, तर नको म्हटल्यानंतर शेवटी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला पर्याय दिला की शेजार पाजारच्या राज्यातले आणि बंगालमधले निवृत्त किंवा कार्यरत असलेले न्यायाधिकारी असतील त्यांना आणायला हरकत नाही. आणि झालं तोच घोळ झाला. हे न्यायाधिकारी बाहेरून आणले गेले किंवा राज्यातून आणले गेले आणि त्यांनी निवडणूक यादी दुरुस्त करायला इतका विलंब केला की जवळजवळ 27 काय 57 लाख मतदारांची नावं ही यादीत वेळेवर न आल्यामुळे त्यांच्याशिवाय मतदान घेण्यापर्यंतचा निर्णय निवडणूक आयोगाला करावा लागला. जर स्थानिक पातळीवरच्या कर्मचाऱ्यांकडून हे काम उरकून घेतलं असतं तर ते लवकर झालं असतं आणि जे 27 काय 57 लाख मतदार वगळले गेले त्यातले बहुतांश त्या बदललेल्या यादीमध्ये सहभागी होऊ शकले असते जर ठरलेल्या मुदतीमध्ये मतदार याद्यांची दुरुस्ती पूर्ण झाली असती तर. पण कपिल सिब्बल यांच्या कुशाग्र बुद्धीने जे विविध राज्यातले न्यायाधिकारी आणले गेले ते एक एक पुरावा तपासत बसले आणि त्यामुळे जवळजवळ 30, 40, 50 लाख मतदारांना मतदानापासून वंचित व्हावं लागलं. याला म्हणतात कपिल सिब्बल. न्यायिक अधिकारी आणण्याचा पर्याय हा कपिल सिब्बलनी दिला आणि काय झालंय तुमच्या डोळ्यासमोर आहे. काय झालंय तुमच्या डोळ्यासमोर आहे. शेवटी ममता दिदी सत्ता गमावून बसल्या, पक्षही गमावून बसले आणि असे कपिल सिब्बल आज सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांचा किल्ला लढवत आहेत. आणि कसं आता कपिल सिब्बल बोलले म्हणजे निकाल आलाच उद्धवच्या बाजूने. एकनाथ शिंदेचं धनुष्यबाण गेलं. हे रोज सकाळी उठता उठता स्वप्न पडणारे असीम सरोदे जर वेगवेगळ्या चॅनेलवर येणार असतील तर उद्धव ठाकरे जिंकल्यातच जमाय. पण अजून जर दुसऱ्या बाजूचा युक्तिवाद झालेला नाही अशा वेळेला कपिल सिब्बल यांनी जे नको नको ते मुद्दे उपस्थित केलेत आणि आपल्या सगळ्या युक्तिवादामध्ये कारण नसताना निवडणूक आयोगाला आरोपी बनवण्याचा उद्योग कपिल सिब्बल यांनी केलाय. त्यामुळे उभाठा शिवसेना किंवा यापूर्वीची शिवसेना हा पक्ष कसा मुळात पक्षांतर्गत लोकशाहीच चालवत नाही हे एक प्रकारे कपिल सिब्बल यांनीच निवडणूक आयोगासमोर मांडून टाकलं. ज्या आधारावर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं तो ट्रिपल टेस्ट मधल्या शेवटचा पर्याय असतो की निवडून आलेले उमेदवार किती कोणाच्या बाजूला आहेत त्यानुसार पक्ष त्या बाजूला द्यायचा असा जो निकष निवडणूक आयोगाने लावला त्याच्याखेरीज एक टेस्ट अशी असू शकते की पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी असतात ज्यांच्या निवडीतून पक्षाच्या अंतर्गत निवडणुका होतात ते जे प्रतिनिधी आहेत ते जे पदाधिकारी आहेत ते सगळे पदाधिकारी बोगस कसे आहेत हे एक प्रकारे कपिल सिब्बल यांनीच सुप्रीम कोर्टात मांडलं. विरोधी एकनाथ शिंदेच्या वकिलांनी ही बाजू मांडलेली नाही. शिवसेना पक्षांतर्गत कुठचीही लोकशाही निवडणूक नव्हती. ज्यांच्या मतावर उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुख म्हणून निवडून आले त्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक कोणी केली, उद्धव ठाकरेंनी केली. आणि उद्धव ठाकरे यांनी ज्यांना नेमलेलं आहे त्यांनीच उद्धव ठाकरेंना अध्यक्ष म्हणून निवडलं. या प्रकारचा जो युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आत्ताच्या सुनावणीमध्ये केलाय त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कपिल सिब्बल यांनी व्यवस्थित धोपवलेलं आहे. त्यांना टार्गेट करायचं होतं निवडणूक आयोगाला. निवडणूक आयोगाने चुकीचा निकष लावून एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष सोपवला
लाखोच्या संख्येने जे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली, ती तपासून निवाडा करण्यापेक्षा निवडणूक आयोगाने या सगळ्या पदाधिकाऱ्यांची जी प्रतिज्ञापत्र आहेत त्याकडे ढुंकून बघितलं नाही. पण त्यामुळे हे पदाधिकारी कोण, ते कसे असतात, ते कोणी निवडून आणले, त्यांना मताचा अधिकार पक्षांच्या अंतर्गत निवडणुकीमध्ये कसा मिळतो, याचा जो उहापोह करण्यात आला, तेव्हा एक गोष्ट उघडकीला आली की उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख असले तरी त्यांना ज्यांनी निवडून दिलं किंवा आणखीन काय 8-10 पदाधिकारी आणि कार्यकारिणी निवडून दिली, त्या कार्यकारिणीमध्ये मतदान करणारे कोण आहेत तर त्यांची उद्धव ठाकरेंनीच नेमणूक केलेली. ते आपापल्या वॉर्डामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या विभागामध्ये कुठल्याही प्रकारे सामान्य कार्यकर्ता किंवा सामान्य पाठीराख्याच्या मतावर निवडून आलेले नाहीत. थोडक्यात उद्धव ठाकरे यांनी अशी निवडणूक केली की त्यासाठी त्यांनी मतदार नेमले. उद्धव ठाकरे यांना पक्ष प्रमुख करण्यासाठी जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीतले जे मतदार आहेत त्यांना मतदार बनवलं कोणी, उद्धव ठाकरेंनीच बनवलेलं. म्हणजे मीच 4 लोकांना मतदार म्हणून नेमायचं आणि मग त्यांनी मला आमदार म्हणून निवडायचं, अशा पद्धतीत उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख म्हणून निवडून आले. अशा प्रकारचा जो गुंता कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला लक्ष करताना सुप्रीम कोर्टात केलाय, त्यामुळे त्या निकषावर पक्षाच्या कब्जाचा निकाल लावणं सुप्रीम कोर्टाला अशक्य आहे. निवडणूक आयोगाने निकष जो लावला तो कसा बरोबर आहे आणि उद्धव ठाकरे ज्या प्रकारे आपल्या बाजूने पदाधिकारी सांगतात तो कसा बोगस आहे, याचा एक प्रकारे आधारच कपिल सिब्बल यांनी या सिद्धांतामध्ये युक्तिवादामध्ये निर्माण करून दिली की उद्धव ठाकरे यांना निवडणारे जे पक्ष प्रतिनिधी आहेत, प्रतिनिधी सभा आहे, त्या सगळ्यांची नेमणूकच उद्धव ठाकरेंनी केली आहे. म्हणजे खात्री बाळगायची की मी ज्याला नेमतोय त्याने मलाच मत दिलं पाहिजे, असाच माणूस मी नेमणार आणि त्याने नंतर मला मत द्यायचंय. म्हणजे ज्याला स्वतःचं मत नाही आणि ज्याला मताचा अधिकार मी दिला म्हणून त्यांनी मला मत द्यायचं, अशा प्रकारची बोगस लोकशाही शिवसेनेत चालू होती. हे खुद्द कपिल सिब्बल यांनी ते युक्तिवादात सांगितलं असेल तर शिंदे यांच्या वकिलांना उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये काय मोठा युक्तिवाद करायची गरज आहे का सांगणार? आपल्याला नको असलेल्या गोष्टी बोलायच्या आणि आपलं पांडित्य दाखवताना आपल्या अशिलाचं नुकसान करायचं, यामध्ये कपिल सिब्बल यांचा हात कोणी धरू शकत नाही आणि तेच इथे झालेलं आहे. शिवसेनेच्या पक्षांतर्गत, संघटना अंतर्गत कुठलीही लोकशाही नव्हती आणि ती नव्हती म्हणूनच बंड होऊ शकलं, कारण आतमध्ये मतभेदांना वाव नव्हता आणि मतभेदांना वाव नसलेली संघटना ही लोकशाही संघटना नसते. हा छोटा सिद्धांत आहे, साधा सरळ सिद्धांत आहे. उद्धव ठाकरे पक्षामध्ये आपली मनमानी करत होते म्हणूनच बंड करायची वेळ आमदारांवर आली. हे एक प्रकारे कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादातून पटवून दिले. पण कपिल सिब्बल म्हणजे काय, ते बोलले की ब्रह्मवाक्य, म्हणून कपिल सिब्बल यांचा सगळा युक्तिवाद म्हणजेच एकनाथ शिंदे हरले हे सांगण्यापर्यंत मराठी मीडियाने नको तितका खुळेपणा करून ठेवलाय. बघू आपण, निकाल लागेल त्या दिवशी कळेल की कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांना सरळ सरळ धोपवलंय, जसं 4 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी ममता दिदीला धोपवलं. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.